रित्या स्क्वेअर लेगच्या दिशेने टुलून काढलेला चेंडू, एक धाव मात्र पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न काहीच नाही आणि एका धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. संघाचं श्री गणेशा मात्र करतो एक या धावसंख्येने आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती एक धावा. अब्दुल्ला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक. अब्दुल्ला पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. डावकरी हाताचा फलंदाज लाला यांच्यासाठी सुंदर चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता, तितका सुंदर सन्मान दिला चेंडूला. डाव घेण्याचा काहीच प्रयत्न नाही, निर्धाव चेंडू मात्र जातोय. निर्धाव चेंडूने चेंडूची सांगता मात्र होते. परिणामी धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होते ती एक धाव. क्रिकेट म्हटल्यानंतर धावांचा प्रत्येक फलंदाज हा भुकेलेला असतो आणि पाहायचंय पुन्हा एकदा अब्दुल्ला मात्र गोलंदाजी मार करते. आता मात्र ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच कुलकर्णी सर अवंतर चेंडू म्हणून घोषित करतात आणि अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 2 धावा आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते. तर सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. मैत्री चषक 2022 मधील आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या ऑफमधील पहिला सामना यंगस्टार विरुद्ध WCC यांच्यामध्ये. तोरड चेंडू पायचा झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु झेल मात्र टिपू शकले नाहीत. नो लँड मध्ये चेंडू पडतोय. परिणामी एक धाव मात्र मिळते आणि एकाच धावेवरती समाधान. एक संधी होती झेल टिपण्याची, परंतु इर्षाद मात्र त्या ठिकाणी त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी एक धाव मात्र पूर्ण होते आणि आता मात्र स्ट्राईकला येतो तेजस. हा एक स्टायलिश फलंदाज म्हणून आपल्याला वडाळ्या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरोखर सुंदर फलंदाजी आहे या फलंदाजाकडे. पाहायचं आहे त्या फलंदाजीच्या जीवावरती WCC संघाला कितपर्यंत मजल मारून देतोय तो तेजस. आणि अब्दुल्ला तितकाच कसलेला गोलंदाज आहे आणि आता मात्र सुंदर असा पॉईंटच्या दिशेने धरून काढलेला चेंडू जाते मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये एक या धावसंख्येसाठी आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 3 धावा, सॉरी क्षमा असावी 4 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कवरती थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते WCC संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अब्दुल्ला पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू होता. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही, पायाला चेंडू आदळतोय. मात्र धाव मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये नाही. धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होते ती 4 धावा. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला अब्दुल्ला यांच्याकडून पाहायला मिळते. पहिलं षटक कसं असावं, पहिलं षटक असावं तर अब्दुल्ला सारखं खरोखर सुरेख गोलंदाजीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो यंगस्टर संघाकडून अब्दुल्ला यांच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा करतायत आणि आता मात्र सुंदर चेंडू मिड ऑनच्या दिशेने टुलून काढलेला चेंडू, सॉरी मिड ऑफच्या दिशेने टुलून काढलेला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण होते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते WCC संघ बिनबाद 5 धावा. पुनश्च गोलंदाजी मार्कवरती आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण एक इनिंग ही 25 मिनिटाचा आपल्याला अवधी दिला जाईल एका इनिंगसाठी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. एका इनिंगसाठी तुम्हाला फक्त 25 मिनिटं दिलं जाईल. टायमर पंचांजवळ आहे आणि त्या पद्धतीचाच खेळ आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. याच दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन शदा येतोय. पाहायचा आहे पंचांच्या डाव्या बाजूने आणि आता मात्र उंच सुटवलेला चेंडू कव्हरच्या दिशेने टोल आणि सुंदर झेल म्हणावं लागेल तो सदा यांच्या. खरोखरच स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती सुरेख झेल टिपला आणि पहिल्या गडीचं पतन मात्र होतोय. पहिला गडी गारद होतोय, पहिला गडी बाद होतोय. तो तेजस यांच्या स्वरूपामध्ये WCC संघाला लागलेला हा पहिला धक्का. संख्यावरती DJ
जागण्यासाठी आलेत ते प्रवीण आणि स्ट्राईकला येतो लाला. पाहायचा आहे सलामीर फलंदाज आहेत लाला. साधा मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. उंच सटवलेला चेंडू पाहायचा आहे. झेल खाली प्रसाद आहे आणि मला वाटतं या ठिकाणी झेल मात्र सुटतोय तो प्रसाद यांच्या हातामधून. खरोखरच एक मोठं जीवदान म्हणावं लागेल ते लाला यांच्यासाठी. म्हणजे मालवणीमध्ये म्हणायचं गेलं तर करू गेलो संकासूर आणि झालो नरकासूर. खरोखर संधी होती परंतु झेल मात्र टिपू शकत नाहीत या ठिकाणी प्रसाद. सुरेख गोलंदाजीचा नजरेनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो साधा यांच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल तो साधा यांचा. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र होते. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो साधा मात्र येतोय. सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत एक गडी मात्र बाद केलाय. पुन्हा एकदा आणि फुलटा चेंडू त्याचा पूर्णपणे फायदा उठवतोय. कव्हरच्या दिशेने टरून काढलेला चेंडू पाहायचा किती धाव मिळतात. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. मला वाटतं दोन्ही धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावावरती समाधान आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 9 धावा. आणि आता मात्र उंच सटवलेला चेंडू पाहायचा आहे. 2 धावा मात्र पूर्ण होते. थोडंसं नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी म्हणजे झाड त्या ठिकाणी येत आहे आणि त्या झाडावरती चेंडू लागून पुन्हा चेंडू मागे येतो. तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण करतायत. सुरेख फलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती लाला यांच्या फलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत धावसंख्या होते ती 12 धावा. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय साधा. पहिला चेंडूवरती गडी बाद केला होता तेजस यांच्या स्वरूपामध्ये. स्वतःच्या बॉलिंग थ्रोवरती झेल टिपला होता. तदनंतर मात्र सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती लारा यांच्याने. आता मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने काढलेला चेंडू आणि सुंदर ते झेल मात्र त्या ठिकाणी टिपतोय तो कासम शेख. दुसऱ्या गडीचं पतन होते. दुसरा गडी बाद होतोय तो लाला यांच्या स्वरूपामध्ये. खरोखर सुंदर अशी गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतोय डीजे ऑन. जागांसाठी आलेत ते अब्दुल अभिषेक क्षमा असावी. अभिषेक मात्र येतो आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय तो अब्दुल. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन अब्दुल मात्र येतो. कारण पहिलं षटक सुंदर टाकलं होतं. सुरेख टाकलं होतं. 5 धावा दिल्या होत्या. कोणत्याही प्रकारचा गडी मात्र गमावला नव्हता. परंतु कर्णधाराने पूर्णपणे विश्वास मात्र दाखवला पुनश्च अब्दुल यांच्यावरती. पाहायचा आहे आणि त्या विश्वासावरती कितपर्यंत तो सार्थ ठरतोय तो अब्दुल. अभिषेक मात्र स्ट्राईकला पाहायचा आहे. सुरेख चेंडू तितका सुंदररित्या कव्हरच्या दिशेने ढूंढून काढलेला चेंडू. पाहावा किती धाव मिळते. 1 धाव मात्र पूर्ण केली. पुनश्च मात्र झाडाला चेंडू अडकतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 13 धावा. आणि आता मात्र प्रवीण मात्र येतोय मैदानाशी. पाहायचा आहे प्रवीण कितपत मजल मारतोय आपल्या संघासाठी. अब्दुल मात्र गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. अब्दुल 10 ते 15 पावनाचा रनअप घेऊन सुंदर फटका म्हणावा लागेल. देखना फटका म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने सचिन रमेश तेंडुलकर स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका खेचतो त्याच पद्धतीचा फटका मात्र आपल्याला प्रवीण यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. एक सुरेख असा
लेदर क्रिकेटचा शॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं प्रवीण यांच्या बॅटमधून आणि एक धाव मात्र मिळते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये फरक होते. धावसंख्या होते ती 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असते वेळी अब्दुल यांचा आणि पुन्हा एकदा अभिषेक मात्र आता स्ट्राईकवरती आहे. पाहायचं आहे अभिषेक कशा पद्धतीने फलंदाजी करतो. पुन्हा एकदा स्ट्रेट या पद्धतीने टोलवलेला चेंडू, त्याच पद्धतीने टोलवलेला चेंडू, परंतु फलंदाजीवरती होते ते अभिषेक. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र आता प्रसाद यांचं कोणत्याही प्रकारची चूक मात्र आता करत नाही, कारण आपण मगाच्या षटकामध्ये पाहिलं ते एक साधा सोपा झेल होता, परंतु झेल टिपू शकली नव्हती. परंतु चूक ही माणसाकडूनच होत असते आणि चुकीकडूनच आपल्याला शिकायला मिळतं. आणि त्या चुकीचं पृथक्करण मात्र करत नाहीयेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण प्रसाद यांचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अब्दुल येतोय आणि आता मात्र उंच डोलवण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू होता, परंतु एसटी मागे मात्र आमचे मार्गदर्शक समजले जातात ते दत्ता पोसम मात्र कुठेतरी चुकतायत आणि एक धाव मात्र मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 16 धावा. हे संत गतीने चालू असलेला सामना दुपारच्या सत्रामधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच यंगस्टर विरुद्ध WCC. आणि आता मात्र फुल टच चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण होते. तेथील क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाने केलं. जोपर्यंत चेंडूची फेक होत नाही तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करतात आणि एकाच धावेवरती समाधान आणि सुंदर फेक मात्र आपल्याला पाहायला मिळाली तेथील क्षेत्ररक्षकाकडून. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो अब्दुल. गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने अभिषेक यांच्यासाठी. अभिषेक तयार, पाहायचा आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. पुनश्च सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं. खरोखरच जोखण्यासारखं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं, कारण मी वारंवार बोलत असतो क्रिकेट म्हटल्यानंतर फलंदाजी गोलंदाजी आणि तितकीच महत्त्वाची असते ते म्हणजे क्षेत्ररक्षण. आपण मागच्या 2 मॅचमध्ये पाहिलात नैलेश तांबे, खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षण नैलेश तांबे यांच्याकडून पाहायला मिळालं होतं. एकूण त्यांनी 4 झेल टिपले आणि पूर्णपणे म्हणजे 100% आपण ज्या खेळाडूकडून पाहतो त्या पद्धतीचा खेळ आपल्याला नैलेश तांबे यांच्याकडून पाहायला मिळाला. तदनंतर मात्र आता यंगस्टर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते सुंदर क्षेत्ररक्षण. प्रत्येक क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी. आणि क्षेत्ररक्षण हे अति महत्त्वाचं असतं. क्रिकेट खेळ म्हटल्यानंतर फलंदाजी आणि गोलंदाजीवरती आपलं लक्ष केंद्रित असतो, परंतु तितकंच महत्त्वाचं असतं ते म्हणजे क्षेत्ररक्षण. आणि आता तोच क्षेत्ररक्षक मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. पाहायचं आहे वसीम या क्षेत्ररक्षकाने सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. तोच वसीम मात्र आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती त्यांनी आपलं खरोखरच मार्क्स मात्र पूर्णपणे घेतात. आणि आता मात्र पाहायचे गोलंदाजीच्या जीवावरती कितपर्यंत मार्क्स घेत आहेत ते वसीम. आणि स्ट्राईकला आहे तो अभिषेक. पंचांच्या उजव्या बाजूने राईट हँड राऊंड द विकेटचा मारा आणि सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मात्र दत्ता पोसम मात्र त्या ठिकाणी चुकतायत. पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये. थोडंसं बॅटची कट घेतली होती, परंतु यष्टीरक्षका मागे थोडीशी चूक करतायत दत्ता पोसम. आणि एक धाव मात्र मिळते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 19 धावा. पुनश्च आपला गोलंदाजी मार्कवरती येतोय वसीम. पाहायचा आहे वसीम कितीपर्यंत गोलंदाजीसाठी मजल मारतोय तो. आणि आता मात्र थोडंसं ऑफस्टिक सुरू जाणारा चेंडू. पंच कांबळे सर दोन्ही हात समांतर रेषेमध्ये फैलावतात आणि अवांतर धावेची खून मात्र करतात आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 20 धावा. पहिला चेंडू सुंदर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कुठंतरी दिशा भटकतोय आणि अवांतर चेंडू टाकतोय तो वसीम. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं यंगस्टर संघाच्या कर्णधाराने. आणि अभिषेक मात्र फलंदाजी मार्कवरती. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. पायचीची जोरदार अपील होती, परंतु पंचांवरती त्याचा काहीच परिणाम नाही. फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये अभिषेक मात्र. आणि सुंदर कमबॅक मात्र पाहायला मिळतोय तो वसीम यांच्या गोलंदाजी मार्कवरती. या अगोदरचा चेंडू थोडासा अवांतर टाकला होता, तदनंतर मात्र सुंदर कमबॅक करतोय, कारण कमबॅक करणं हे अति महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही खराब गोलंदाजी करता तदनंतर मात्र तुम्ही कमबॅक करा आणि कमबॅकला तुम्हाला यश प्राप्त होतंच. आणि सुंदर चेंडू, तितका सुंदर इथे टोरून काढलेला चेंडू. फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. पाहायचे एक धाव मात्र पूर्ण केले. जय सावंत या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये येतोय. जय सावंत चेंडू अडवतोय, चेंडू फेक करतोय, तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुनश्च बदल होतोय. धावसंख्या होते ती 21 धावा. आणि 21
धाव्यावरती WCC संघ खेळतोय. पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वसीम, चौथं षटक प्रगतीपथावरती असते वेळ. आणि आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल तो वसीम यांचा. थोडासा ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता तो. पंच कांबळे सर अवांतर चेंडू म्हणून घोषित करतात आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 22 धावा. लाईन आणि लेन थोडीशी कुठेतरी भरकटताना दिसतात वसीम. फेक मात्र चांगले, परंतु लाईन आणि लेन कुठेतरी भरकटतोय. वसीम पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कवरती येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने समालोचन कक्ष एंड करून गोलंदाजी करतोय. प्रवीण यांच्यासाठी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने ठरवून काढलेला चेंडू एक धाव मात्र पूर्ण करतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षण करत नाहीत. मला वाटतं धावची संधी आहे, पाहायची आहे. आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करतायत. जोपर्यंत क्षेत्ररक्षण थ्रो करत नाही तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. एक चोरटी धाव म्हणावी लागेल. धावची जी संधी होती परंतु धावपात मात्र होऊ शकला नाही. परिणामी 2 धावा मात्र मिळतात आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 24 धावा. चौथं शतक प्रगतीपथावरती असते वेळी 24 धावा मात्र झाल्या. एक कुठेतरी नाजूक अवस्था म्हणावी लागेल WCC संघाची. कारण आपण पहिल्या सामन्यापासून जर पाहिलात तर कुठेतरी धावांचा डोंगर आपल्याला उभा करताना दिसतोय. कारण मागच्या मॅचमध्ये एकट्या यश तांबे यांनी 43 धावा जमा केल्या होत्या आणि संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 24 धावा. पुन्हा एकदा वसीम, आता मात्र फुलटा चेंडू होता आणि मला वाटतं बॅट हातातून सुटली. परिणामी 1 धाव मात्र पूर्ण करताय कासम. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतात. कारण पहिल्या चेंडूपासून जर पाहिला तर प्रसाद यांचा एक झेल जर सोडला तर इतर सर्व क्षेत्ररक्षकांनी सुंदर क्षेत्ररक्षण मात्र केलंय यंगस्टर संघाकडून. आणि ह्याचाच परिणाम मात्र धावसंख्येवरती दिसतो. कारण सुंदर क्षेत्ररक्षण ज्यावेळी कराल त्यावेळी धावगतीमध्ये कुठेतरी थांबवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. कारण धावसंख्या होते ती 25 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती असते वेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती वसीम येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करतोय. अभिषेक याच्यासाठी अभिषेक तयार आणि सुरेख चेंडू, उसळता चेंडू होता. ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह गोलंदाजी करतो त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती वसीम यांच्याकडून. आणि निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडून या चेंडूची सांगता मात्र होते. याचबरोबर षटक संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 25 धावा अशी WCC संघाची समीकरण आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहायचा आहे. अंतिम षटक, या इनिंगमधील अंतिम षटक कोण घेऊन येतोय तो आपल्याजवळ 25 मिनिटं आहेत. जय सावंत यांनी याकडे लक्ष द्यायचं आहे. एका इनिंगसाठी फक्त आणि फक्त 25 मिनिटं असेल. मनोज येतोय गोलंदाजी मार्कवरती. हा एकदा सुंदर असा नवोदित गोलंदाज आहे. या गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये खरोखरच त्याने आपलं नाव कोरलंय या क्रिकेटच्या विश्वामध्ये. तोच मनोज मात्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. एक नवोदित गोलंदाज आहे परंतु एक अनुभवी गोलंदाजाला देखील मागे काढेल अशी गोलंदाजी त्याची आहे. परंतु पाहायचं या सामन्यामध्ये कितपर्यंत तो मजल मारतोय. तोच मनोज मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा पाहायचा आहे. आणि सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मी ज्या पद्धतीने तुम्हाला बोललो होतं की नवोदित गोलंदाज आहे परंतु अनुभवी गोलंदाजाला सुद्धा मागे काढेल अशी गोलंदाजी आहे. आणि त्याचं पृथक्करण मात्र, त्याचा नमुना मात्र आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला मनोज यांच्या गोलंदाजी मार्कवरती. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कोणत्याही संघामध्ये जर खेळून देत परंतु आपला हा 100% हा गोलंदाज देतच असतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मनोज. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू पाहायचा झेल खाली. कासम या ठिकाणी तैनात आणि खरोखरच अप्रतिम झेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कासम शेख यांच्यासाठी. सुंदर असा झेल टिपला आणि गडी मात्र बाद होतोय. प्रवीण यांच्या स्वरूपामध्ये 3रा धक्का बसतो WCC संघाला. डी
एस टी मागे काम करतात ते दत्ता पोसम. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, तिन्ही चेंडू निर्धाव. म्हणजे पहिला चेंडू निर्धाव होत, नंतर मात्र दुसऱ्या गडीवरती गडी बाद केला दुसऱ्या चेंडूवरती, आणि तिसरा चेंडू देखील निर्धाव टाकतात. मी मगाशीच म्हटलं होतं सुरेख गोलंदाज आहेत मनोज. पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अभिषेक यांच्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा पुनश्च, आणि या ठिकाणी मला वाटतं एस टी मागे चोखपणे काम करतात. एस टी होत आहे तो अभिषेक. खरोखरच वय वर्ष 56 यावर वयामध्ये देखील एस टी मागे सुंदर असे सुरक असे काम पाहतात ते दत्ता पोसम. एकदा जोरदार त्यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. DJ ऑन. वसीम त्या ठिकाणी, आणि मला वाटतं झेल बाद होतोय. खरोखरच अप्रतिम असं झेल या ठिकाणी पाहायला मिळालं, आणि खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 5 चेंडू टाकले, एकही धावा मात्र दिला नाहीत. 3 गडी बाद केले, दोन दोन गडी. चेंडू, अप्रतिम चेंडू. या स्पर्धेमधील पहिली मेडलवर मनोज यांच्यासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत. मी सुरुवातीला ज्यावेळी गोलंदाज आला होता षटक, या षटकामध्ये धावांचा लयलूट होतो, आणि त्या षटकामध्ये एकही धाव न देता 3 गडी बाद केले. यंगस्टार संघाचा हिरो म्हटलं ठरतोय तो मनोज. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या होते ती 25 धावा, आणि 25 धावावरती थांबवलं मनोज याने WCC संघाला, आणि 26 धावांचं उद्दिष्ट आता मात्र डोळ्यासमोर असेल ते यंगस्टार क्रिकेट संघाच्या. हां, इकडे डिसेंट बॉईज 11 संघाचे कर्णधार आलेले आहेत. संगणक क्रांती सेवा संघ, आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचे.
नाणेफेकीचा कौल महेंद्र लिंगाडे साहेब देत आहेत. डिसेंट बॉईज 11 नाणेफेकीचा कौल घेत दिला जातोय आणि क्रांती सेवा संघ, थँक्यू क्रांती सेवा संघ, आपण लगेच निर्णय दिलेला आहे की आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. भाऊ कदम तसेच या स्पर्धेतील अंतिम उपविजेत्या संघास 222 व मैत्री चषक 2022 देण्यात येणार आहे. हा चषक देखील दिवंगत माननीय श्री शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ दे ग्रुप स्वतः. तसेच या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सामनावीर निवडण्यात येईल. चालूतोय सामनावीर निवडण्यात येईल आणि त्याला देखील चषक देण्यात येईल. या चषकांचे प्रायोजक आहेत माननीय श्री रोहित भगवान कदम. धन्यवाद. दरम्यान जे प्रेक्षक उशिरा मैदानात आले त्यांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करताना WCC संघाने 25 धावा केल्यात आणि यंगस्टर्स 11 समोर 26 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 4 षटकांचा डाव असेल आणि या 5 षटकांच्या डावात 25 धावा करायच्या आहेत. म्हणजे 30 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण, सोपं समीकरण आहे, पण ते समीकरण किती खराब करतायत की यशस्वीरित्या सोडवतायत यंगस्टर्स 11 संघ ते आपण आता पाहूच. बिनीची जोडी, जरा सामना थांबवायचा आहे. यंगस्टर्स आपण आपला एक क्षमा करा, WCC संघ आपण आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षात पाठवत नाही तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही आहे. संघनायक आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आपण आपला एक प्रतिनिधी चालू होत आहे इकडे आणि वारंवार नावांमध्ये फेरफार करावा लागल्यामुळे आपण जे लाईव्ह टेलिकास्ट करतो हे सर्व जगभर जाते, त्यामुळे थोडं इकडे प्रॉब्लेम होतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि पहिला चेंडू उंच भिरकावला आहे आणि हा मला वाटतं
पंचांचा इशारा पाहूया. पंचांचा इशारा होतोय तो षटकार. पुढचा चेंडू संदेशाचा. इर्षाद याला पुन्हा उंच टोला आलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पण चेंडू झेपावतोय सीमारेषे पलीकडे. पंच कांबळे सर यांचा इशारा षटकाराचा. 2 चेंडू आणि 12 धावा वसूल केले आहेत. मर्यादित धावसंख्या आहे, लक्ष आहे 25 धावांचा आणि त्यापैकी 2 चेंडूवर 12 धावा पूर्ण केलेल्या आहेत. इर्षाद हा चेंडू ग्लान्स केलाय. चेंडू जातोय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे आणि 1 धाव मिळते. पंच घोषित करतायत 1 धाव घोषित. 13 धावा, अर्धा पल्ला पार केलेला आहे. 26 धावा करायच्या आहेत, त्यापैकी 13 धावा केलेल्या आहेत, म्हणजे अर्धा पल्ला पार केलेला आहे. 3 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज संदेश इर्षाद याला टाकेल. हा चेंडू पुन्हा पायात टाकलेला. चेंडू उंच उडाला आणि झेलबाद. धाव फलक आहे यंगस्टर संघाचा 1-13. हा चेंडू कट केलाय. चेंडू जातोय पॉइंट एरियामध्ये आणि पुरेसा वेळ. फलंदाज जय याच्याकडे 1 धाव घेतली आहे. जय अगदी कॅल्क्युलेटेड फलंदाजी करताना दिसतोय. आपल्याला मोठ्या धावा करायच्या नाहीत. इर्षादने बरंच काम सोपं करून ठेवलेले आहेत. 4 चेंडूमध्ये 13 धावा करून इर्षाद तंबूत परतलेला. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज संदेश आणि फलंदाज प्रसाद. हा चेंडू फळीची कडा घेऊन जातोय थर्डमॅन एरियामध्ये. 1 धाव मिळते. पंचांचा इशारा. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक होतोय तो 15 धावा. पंच उंचीचा वाईड. अभिषेक हा चेंडू उंच भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगला आणि पंचांचा इशारा. 6 धावा.
सामना जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची गरज. दुसरं षटक मार्गस्थ आणि हा चेंडू उंच भिरकावलाय. जय याने पंचांचा इशारा.